मित्रांनो, आपण आजवर ऐकले की ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळतोय आणि जगाचा विनाश होतोय. पण तुम्हाला माहीत आहे का, याच वितळणाऱ्या बर्फाखाली जगाची सत्ता बदलण्याचे एक मोठं गुपित दडलंय. आर्क्टिक महासागर, जो वर्षानुवर्ष बर्फाच्या चादरीखाली दडला गेला होता, जो आता रशिया आणि चीनसाठी विज्ञानाचा नाही तर जागतिक वर्चस्वाचा नवा रस्ता बनला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रशिया आणि चीन मिळून आर्क्टिकमध्ये असं काय करतायत ज्यामुळे अमेरिका आणि युरोपची झोप उडाली आहे. सध्या जगाचा जागतिक व्यापार हा प्रामुख्याने सुएझ कालव्यावर अवलंबून आहे. आशियातून युरोपला जहाज पाठवण्यासाठी साधारणतः 40 दिवस लागतात. पण आर्क्टिकचा बर्फ वितळल्यामुळे एक नवा मार्ग उघडला आहे, ज्याला म्हणतात नॉर्दर्न सी रूट. या मार्गामुळे प्रवासाचे 10 ते 15 दिवस वाचणार आहे. याचाच अर्थ इंधनाची बचत आणि मालाची जलद डिलिव्हरी. रशिया या मार्गाचा मालक बनू इच्छितो, कारण हा संपूर्ण मार्ग रशियाच्या किनारपट्टीवरून जातो. जो या रस्त्यावर नियंत्रण ठेवेल तो जागतिक व्यापाराचा नवा बॉस असेल. रशियाने या भागात आपली पूर्ण ताकद लावली आहे. रशियाकडे जगातील एकमेव अशा जहाजांचा ताफा आहे जो अणुऊर्जेवर चालतो, ज्याला न्यूक्लिअर आईस ब्रेकर्स म्हणतात. ही जहाजे 10 फूट जाड बर्फाचा थर सहज फोडून रस्ता तयार करू शकतात. इतकंच नाही तर पुतीन यांनी आर्क्टिकमध्ये जुने लष्करी तळ पुन्हा सुरू केले आहे. तिथे हायपरसॉनिक मिसाईल्स तैनात केली आहे. रशियाचा संदेश स्पष्ट आहे. आर्क्टिकमध्ये शिरण्यापूर्वी रशियाची परवानगी घ्यावी लागेल. आता यात चीनची एंट्री कशी झाली? चीन हा आर्क्टिकच्या जवळ असलेला देश सुद्धा नाही, तरी देखील चीन स्वतःला नियर आर्क्टिक स्टेट म्हणून घेतोय. चीनला माहीत आहे की भविष्यात जर दक्षिण चीन समुद्रात किंवा मलक्का सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेने त्याची नाकेबंदी केली तर हा आर्क्टिक मार्ग त्यांच्यासाठी लाईफलाईन ठरेल. म्हणूनच चीन रशियाला तंत्रज्ञान आणि पैसा पुरवतोय. या युतीला त्यांनी नाव दिलंय पोलार सिल्क रोड. रशियाकडे लष्करी ताकद आहे आणि चीनकडे प्रचंड पैसा. ही जोडी पाश्चात्य देशांसाठी सर्वात मोठं आव्हान ठरत आहे. आता हे युद्ध फक्त रस्त्यासाठी नाही तर ते जमिनीखाली दडलेल्या खजिन्यांसाठी सुद्धा आहे. शास्त्रज्ञांच्या मते आर्क्टिकमध्ये जगातील अद्याप न शोधलेला 13% कच्चा तेल आणि 30% नैसर्गिक वायूचा साठा आहे. याशिवाय सोने, हिरे आणि दुर्मिळ खनिजे इथे मोठ्या प्रमाणात आहे. रशियाने आधीच इथे मोठे गॅस प्रकल्प उभारले आहे, जिथून चीनला नैसर्गिक वायू पुरवला जातो. जो देश या खजिन्यावर ताबा मिळवेल तो जगाची अर्थव्यवस्था नियंत्रित करेल. रशिया आणि चीनच्या या वाढत्या वर्चस्वामुळे अमेरिका आणि नाटो देश चिंतेत आहे. त्यांना भीती आहे की जर आर्क्टिकमध्ये रशिया पूर्णपणे शक्तिशाली झाला तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम रशिया ठरवेल. म्हणूनच आता कॅनडा, नॉर्वे आणि अमेरिका देखील या भागात आपले लष्करी सराव वाढवत आहे. एकेकाळी शांत असलेला हा उत्तर ध्रुव आता जगाच्या 3ऱ्या महायुद्धाचं केंद्र बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, निसर्गाचा कोप मानल्या जाणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगला या महाशक्तींनी आपलं संधी मानलं आहे. बर्फ वितळणं हे पर्यावरणासाठी संकट असलं तरी राजकारणासाठी ती एक सोन्याची संधी ठरत आहे. तुम्हाला काय वाटतंय? रशिया आणि चीनची ही युती अमेरिकेचं वर्चस्व संपवू शकेल का? आणि या शर्यतीत भारताने काय भूमिका घ्यायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.